नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे खेकड्याचे कालवण। त्यासाठी मोठे खेकडे घेतलेले आहे। खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यासाठी लागणार आहे साहित्य: हळद, जिरे, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ, ओले खोबरे, 4 मीडियम साईजचे कांदे, कोथिंबीर, 2 लसणाच्या कुड्या। सुरुवातीला खेकड्याच्या सर्व छोट्या नांगी तोडून घ्यायच्या आणि त्या मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायच्या। मोठ्या नांग्या आणि पाटीचा आपण रस्सा करणार आहोत। मोठ्या नांग्या मुलांना मीठ आणि हळद टाकून शिजवून देऊ शकतात। टेस्ट छान येते त्याची। खेकड्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। आणि खेकडा हा स्वच्छ प्राणी आहे। खेकड्यामध्ये रक्त नसते। अशा प्रकारे खेकड्याचे सर्व छोट्या नांग्या तोडून घेतलेल्या आहेत। त्यात थोडे थोडे पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचे। आणि हे पाणी आता आपण गाळून घेणार आहोत। ह्या पाण्याचा वापर आपण रस्सा करण्यासाठी करणार आहोत। आता त्यासाठी लागणारे मसाला तयार करून घेणार आहे। इथे मी 4 कांदे भाजून घेतलेले आहेत। त्याचबरोबर लसूण, खोबरे आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहे। त्याचप्रमाणे आता 4 कांदे भाजलेले, लाल तिखट चवीप्रमाणे आणि 1 चमचा बेसन पीठ याची पाणी टाकून पेस्ट करून घेणार आहे। बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचे भाजलेले पीठही टाकू शकता। आता कढई गरम झालेली आहे। त्यात मोठे 3 चमचे तेलाचे टाकलेले आहेत। फोडणीसाठी 1 तमालपत्र। इथे मी खडे मसाल्याचा वापर करणार नाही, कारण घरी तयार केलेला गरम मसाल्यात सर्व खडे मसाल्यांचा वापर केलेला आहे। तो गरम मसाला वापरणार आहे। आता त्यामध्ये डायरेक्ट लाल तिखटाचे वाटण छान परतून घ्यायचे।
अर्धा चमचा जिरे, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे. एक चमचा धना पावडर, आता त्याच्यातच मी लसूण खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे. ते सुद्धा छान परतून घ्यायचे. पाहू शकता मसाला छान परतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, आता त्याच्यातच मी खेकडे टाकणार आहे. खेकडे आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगले परतून घ्यायचे. खेकडे शिजण्यासाठी वेळ लागतो. थोडीशी कोथिंबीर. आता ही खेकडे आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवून वाफवून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ, आता त्याच्यात मगाशी गाळून घेतलेले खेकड्याचे पाणी टाकायचे. तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका. कोथिंबीर, आता मी खेकड्याचे सर्व राहिलेले पाणी टाकणार आहे. दोन चिंचेचे बुटके, चवीप्रमाणे मीठ. आता हा रस्सा चांगला उकळू द्यायचा. 8 ते 10 मिनिटं ही भाजी शिजण्यासाठी लागतात. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.